नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे लावण्या ईश्वरीची वाट बघत असते. कोठारातून धान्य आणायची जबाबदारी लावण्याची असते, तरीसुद्धा ती जबाबदारी तिने ईश्वरीला दिलेली असते. ती म्हणत असते की अरे देवा, किती उकडते मला, आणि या साडीमध्ये तर दिवसभर खूपच जास्त आता उकडणार आहे. तेव्हा लावण्याला आतमध्ये कोठारामध्ये जायला इथे भीती वाटत असते. म्हणूनच तिने इथे धान्य आणण्याची जबाबदारी ईश्वरीला दिलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, लावण्या मॅडम, हे घ्या, धान्य घ्या तुमच्याकडे. तेव्हा ईश्वरी म्हणते की अरे वा, आणलंस का तू धान्य, दे माझ्याकडे दे. आणि ती म्हणते, आता माझा छान फोटो काढ बरं, हा धान्य हातात घेतलेला. तेव्हा ईश्वरी धान्यासोबत लावण्याचा फोटोसुद्धा काढते. तेव्हा लावण्या म्हणते, चल चल आता चल, आता लवकर आपण जाऊया, पूजासुद्धा उरकायची आहे. तेव्हा इथे आता राकेश आणि त्याचबरोबर अंजली दोघेही जण जोडीने देवाचा आशीर्वाद घ्यायला आलेले असतात. इथे देवाच्या पाया पडत असतात. तेव्हा इथे राकेश मनातल्या मनात फारच घाबरलेला असतो. जर इथे ईश्वरी आली आणि आम्हाला दोघांना एकत्र बघितलं तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो, असं त्याला वाटत असतं. त्यानंतर इथे आता गुरुजी दोघांना टीका वगैरे लावतात. त्यानंतर गुरुजी विचारत असतात की धान्य आणण्यासाठी गेलेत ना, अजून कसे आले नाहीत? पूजा लवकरात लवकर करायची आहे, धान्य आणलं का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, राजेश, चला माझ्याबरोबर, आपण जाऊन बघूया. त्यानंतर इथे लावण्या धान्य घेऊन घाईघाईने येत असते. तेव्हा तिच्या पायाला ठेच लागते, तिचा पाय सटकतो आणि तेवढ्यातच धान्य तिच्या हातातून उडतं आणि ते धान्य लगेच ईश्वरी इथे पकडते. तेव्हा इथे तिच्या पायाला लागलेलं असतं, पण इथे ईश्वरीने धान्य मात्र खाली पडू दिलेलं नसतं. नाहीतर इथे पूजा अर्धवट राहिली असती आणि पूजेचा अपमानसुद्धा झाला असता. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की अरे देवा, किती जोरात लागलं माझ्या पायाला, बरं झालं मी वाचले. तेव्हा ती मागे वळून बघते, ईश्वरीच्या हातामध्ये धान्यसुद्धा असतं. ईश्वरी म्हणत असते की बरं झालं हे धान्य खाली पडलं नाही, नाहीतर इथे पूजा अर्धवट राहिली असती, अर्णव सरांची पूजा काही पूर्ण झाली नसती. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते की ईश्वरी, बरं झालं हे धान्य तू पकडलंस, नाहीतर खूप मोठा अपशकुन झाला असता. दे ते धान्य माझ्याकडे दे. तेव्हा ईश्वरी ते धान्य लावण्याकडे देत असताना तिथे आता एक नवरा बायकोचं जोडपं येतं. तर इथे म्हातारा काका काकू येतात. तेव्हा ते काका म्हणतात की एक मिनिट, ते धान्य तिच्या हातामध्ये देऊ नकोस. तेव्हा लावण्य म्हणते, पण का, तुम्ही का थांबवताय तिला? पूजा मला करायची आहे ना, मग धान्य मला हातात घ्यायला नको का? तेव्हा काका म्हणतात, अजिबात नाही. कोठारातून जिने धान्य हातामध्ये आणले आणि जिच्या हातामध्ये आता धान्य आहे तीच आता पूजा करायला जाणार. तिच्या हातातून तू धान्य घेऊ शकत नाही, कारण तीच देवाची इच्छा आहे. म्हणून तर उंबऱ्याच्या खाली उतरण्याच्या आधीच ते धान्य त्या मुलीच्या हातामध्ये गेलेलं आहे. कळतंय का तुला? तेव्हा लावण्य म्हणते, अहो पण तुम्ही कोण हे सांगणारे? मला पूजा करायची आहे, मग धान्य माझ्या हातामध्ये यायला हवं ना. तेव्हा इकडे आजोबा म्हणत असतात की मुली, मी या कोठाराचा मालक आहे मी इथला, त्याच्यामुळे इथे माझी मर्जी चालते. कोठारातून धान्य कुणी आणलं आणि ते आता पूजा करेपर्यंत कुणी घ्यायचं, हे सगळं देव ठरवतो. आणि देवाची इच्छा काय आहे, तर हे धान्य ह्या मुलीच्या हातामध्ये आहे आणि पूजा ही मुलगीच करणार. कळते का तुला? आता हे धान्य तू तुझ्या हातामध्ये घेऊ शकत नाही. तेव्हा लावण्य म्हणत असते, अहो तुम्ही असं कसं बोलू शकता? कोठारामधून जरी जिने आणले, तिला पूजा नाही करायची आहे, पूजा मला करायची आहे. तेव्हा आजी म्हणत असतात, अगं बाळा, पण कोठारातून धान्य तिने आणले, हातामध्ये धान्य तिच्या आहे, याचा अर्थ देवाची मर्जी काय आहे? तिने जायचं देवाजवळ पूजा करण्यासाठी. कळते का तुला? धान्य घेऊन तिनेच जायचं आहे आता. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, पण हे बघा आजोबा, हे धान्य जरी माझ्याकडे असेल ना, तरीसुद्धा पूजा यांना करायची आहे. मी फक्त त्यांच्याबरोबर आली आहे, त्याच्यामुळे हातात त्यांच्याच द्यावं लागेल ना. तेव्हा आजी म्हणत असतात, बाळा, अगं पण पूजेपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी तुझी आहे ना, कारण आता तुझ्या हातामध्ये धान्य आहे, मग ते धान्य तुलाच घेऊन देवाजवळ जावं लागणार आहे. कळतंय का? आणि जर असं झालं नाही ना, तर पूजा पूर्ण होणार नाही, पूजा अर्धवट राहील. हे चालणार आहे का तुम्हाला, तुमची पूजा अर्धवट राहिलेली? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही नाही, अर्णव सरांची पूजा ही अर्धवट राहता कामा नये. तेव्हा तिथे काही बायका असतात,
त्या म्हणत असतात की हे बघा, इथे आता बाबांचा शब्द कुणीही पाळत नाही, सगळेजण बाबांचा शब्द पाळतात, कळते का तुला? तेव्हा आता ते जसं म्हणतायत ना तसंच कर. त्यांचं कोठार आहे, त्यांची मर्जी चालते. जर धान्य ह्या मुलीच्या हातामध्ये आले म्हणजे देवाच्या मनात जे आहे ना तेच व्हायला हवं. देवाचा नियम मोडणारे आपण कोण? तेव्हा इकडे प्रेक्षकांनो लावण्य म्हणत असते की बरं बाबा ठीक आहे, तुमची जर हीच इच्छा असेल ना तर मग जाऊ दे तिला धान्य घेऊन, माझी काही हरकत नाही आहे. तेव्हा लावण्य म्हणत असते ईश्वरी जा, हे धान्य घेऊन तू जा या ओल्ड लेडीबरोबर आणि ह्या माणसाबरोबर. आता भांडण्याचे पेशन्स माझ्यामध्ये नाही आहेत. त्यांना जर वाटते ना तर जा, धान्य घेऊन तू जा वरती, मी येते. आणि ती आता रागानेच तिथून जाते. ती म्हणते की यांच्याबरोबर वाद घालण्यामध्ये मला इंटरेस्टसुद्धा नाही आहे आणि तेवढे माझ्यामध्ये पेशन्ससुद्धा नाही आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी त्या आजी आजोबांकडे बघत राहते. तिला असं वाटतं की या लोकांनी एवढा हट्ट का केला की मीच धान्य घेऊन गेले पाहिजे म्हणून, मीच इथे आता पूजा केली पाहिजे म्हणून. त्यानंतर इथे ईश्वर इथे धान्य घेऊन चालत असते. लावण्य आता खूप जास्त वैतागलेली असते. लावण्य म्हणत असते की अरे देवा, अजून काय काय करावं लागणार आहे मला काय माहिती. आणि ते इथे आजी आजोबा ईश्वरीकडे बघून आता हसत असतात. जणू काही देवच ईश्वरीला आशीर्वाद द्यायला आले होते असं त्यांच्याकडे बघून वाटत असतं. म्हणजे आजी आजोबांनी हट्टच केला की धान्य घेऊन ईश्वरीच जाणार आणि मग ईश्वरीच आपल्या हातामध्ये धान्य घेऊन वरती आता इतक्या पायऱ्या चढत असते. तेव्हा इथे राकेश ईश्वरी आणि लावण्या या दोघींना एकत्र बघतो. तेव्हा तो खूपच जास्त घाबरतो. तर इथे लावण्य म्हणत असते की अरे देवा, या साडीमध्ये चालणं किती कठीण आहे माझ्यासाठी माहिती आहे का? तेव्हा ती म्हणत असते अजून किती आणि काय काय करावं लागणार आहे काय माहिती. तेव्हा ईश्वरी मात्र शांतपणे हातामध्ये धान्य घेऊन वरती चढत असते. तेव्हा इथे आता अंजली त्यांच्याकडे बघत असते. अंजली म्हणत असते अरे वा, म्हणजे धान्याची पिशवी इथे आता कुणाच्या हातामध्ये आहे? तर ईश्वरीच्या हातामध्ये आहे. याचा अर्थ ईश्वरीने ही पूजा करावी असा देवी संकेत आता देवाने सुद्धा दिलेला आहे. दैवी संकेतासमोर आता कोण पुढे जाणार? याचा अर्थ इथे आता पूजा ईश्वरी आणि मग अर्णव या दोघांनी करावी अशी देवाची सुद्धा इच्छा आहे आणि त्यामुळे इथे देवाची इच्छा हे मान्य करायलाच हवी. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे एका बाजूला राकेश उभा असतो तर एका बाजूला राकेशने आणलेला भाड्याचा माणूस उभा असतो. इथे ईश्वरीचा गैरसमज व्हावा यासाठी राकेशने हा प्लॅन केलेला असतो. म्हणजे जेव्हा ईश्वरी इथे अंजलीला बघेल तेव्हा तिला माहितीच नाही आहे ना ईश्वरीला की राकेश तिचा नवरा आहे. ईश्वरीला काय वाटेल की अंजलीच्या शेजारी जो उभा आहे दुसरा माणूस तो तिचा नवरा आहे असं अंजलीला बघितल्यानंतर ईश्वरीला वाटेल असं आता राकेशला वाटतं आणि म्हणूनच त्याने हा प्लॅन केलेला असतो आणि ईश्वरीला तेच वाटतं. ईश्वरी म्हणते अरे राकेशजी, आणि बाजूला बघते अंजलीच्या तर एक मुलगा फोनवरती बोलत असतो आणि तो नाटक करत असतो. ईश्वरीचा फक्त गैरसमज व्हावा यासाठी हे सगळं असतं. त्यानंतर लावण्य म्हणत असते की अरे देवा, कसे लोक इथे बिना चपलाचे चालतात मला कळत नाही. अगं किती स्टोन आहे तिथे, माझ्या पायाला किती टुकते बघ ना. तेव्हा ईश्वरी म्हणते लावण्यजी, तुम्हाला सवय नाही आहे ना या सगळ्याची, या इकडे या, तुम्ही इथे बसा बरं. तेव्हा अंजली म्हणत असते की अरे वा, म्हणजे देवाच्या मनातसुद्धा काय आहे तर अर्णवबरोबर पूजा ही ईश्वरीनेच केली पाहिजे, लावण्याने नाही. अर्णवबरोबर ईश्वरी बसली पाहिजे, लावण्य नाही, असं आता अंजलीला सुद्धा वाटत असतं. इथे ईश्वरी म्हणत असते की चला आता फक्त थोडंसं अंतर राहिले, लवकर चला. तेव्हा लावण्य म्हणत असते अगं कुठे थोडंसं अंतर, ते काय अजून खूप पायऱ्या आहेत. तुला सांगू का, मला इथे चालतानाच एवढा थकवा आला आहे, मी पूजा कशी करणार आहे काय माहिती, असं लावण्य म्हणत असते. तर इथे अंजली ईश्वरीकडे बघून हसत असते. ती आता ईश्वरी सगळ्यांना हात वगैरे करते. तेव्हा इथे ईश्वरी बाजूला उभा असणारा जो माणूस आहे त्याला खुणवत्याने म्हणते की चांगले आहेत म्हणून. तेव्हा इथे अंजलीला काय वाटतं की इकडे बाजूला माझ्या जे उभे आहेत ते राजेश आहेत, त्याच्यामुळे ईश्वरी त्याच्याबद्दल नाही तर डाव्या बाजूला उभा आहे त्याच्याबद्दल बोलते. याचा अर्थ हा माणूस तो ईश्वरीच्या शेजारी राहणारा राकेश तर नाही आहे ना. म्हणजे ईश्वरी जे म्हणते राकेशजी राकेशजी, तो तर हा नाही आहे ना, असं आता वाटत असतं. ते म्हणजे अंजलीला अंजलीचा गैरसमज झालेला असतो
अंजली इथे आता राकेशला सुद्धा हाय करते. राकेश हळूच आपला हात उचलून तिला हाय करत असतो. तेव्हा लावण्या म्हणत असते की अरे देवा, काय करू मी आता, मला खरंच काही कळत नाही आहे. मला कंटाळा आला आहे. या पायऱ्या मला चढतासुद्धा येत नाही आहे. कसं चढू मी? तेव्हा इथे आता राकेश तिच्याकडे बघतो आणि म्हणत असतो की मला इथे आता ईश्वरीने बघायला नको, नाहीतर अंजलीसमोर जर ती मला इथे राकेशजी म्हणाली तर माझा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंजली फोटो काढत असते आपल्या मोबाईलमध्ये लावण्याचा आणि ईश्वरीचा. त्याच्यामध्ये आता धान्य ईश्वरीच्या हातामध्ये आहे आणि लावण्य किती वैतागले हे आता दिसत असतं. तेव्हा अंजली इथे मुद्दामून तो फोटो काढत असते. देवाची इच्छा काय आहे ते तिला आजीला सुद्धा पटवून द्यायचं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे लावण्य म्हणत असते की आता माझ्याने काही इथे वरती जावायचं नाही. पायऱ्या चढणंच किती कठीण आहे, बापरे, माझ्याने काय होणार नाही. त्यात हे स्टोन माझ्या पायाला किती टुकतायत माहिती आहे का? वाट लागली माझ्या पायांची. ही पूजा एवढी कठीण असेल मला माहिती नव्हतं. त्यानंतर इथे राकेश म्हणतो की आता जर इथे ईश्वरी आली आणि तिने मला राकेशची अशी हाक मारली ना, तर माझं भांडं फुटेल. अंजलीला सगळं सत्य समजेल की मीच तो आहे इथे राकेश, जो ईश्वरीच्या शेजारी राहतो आणि त्यामुळे खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अंजली आपल्या मोबाईलमध्ये ईश्वरीचा फोटो काढत असते. तेव्हा लावण्य म्हणते, हे बघ ईश्वरी, बाद झाला आता, माझ्याने काही हे शक्य होणार नाही आहे. मी बाजूनेच आता निघून जाते. तू हे धान्य घेऊन आता मंदिरामध्ये जा लवकर जा. माझ्याने काही हे शक्य होणार नाही. तेव्हा लावण्य आता तिथून जाते रागाने. तेव्हा गुरुजी बघत असतात. गुरुजी म्हणत असतात की अरे वा, म्हणजे याच मुलीने कोठारातून जाऊन धान्य आणलेलं आहे. त्यामुळे आता पूजा या मुलीच्याच हातून होणार, हे गुरुजी आता म्हणत असतात. जिने धान्य आणले, जिच्या हातामध्ये धान्य आहे, तिनेच देवाची पूजा करायची, हा नियम असतो या मंदिराचा. आणि त्यामुळे तो मंदिराचा नियम कुणीही मोडायचा नाही, असं गुरुजी म्हणत असतात. तेव्हा इथे आता अंजली ही आजूबाजूला बघते तर तिला राकेश कुठेही दिसत नाही. ते म्हणते की राजेश कुठे गेले? त्यानंतर प्रेक्षकांनो, गुरुजी म्हणत असतात की अच्छा, म्हणजे अर्णवसाठी ही मुलगी बघितलं तर ईश्वरी खूपच जास्त अनुरूप आहेत एकमेकांना. मी जेव्हा त्या दोघांना एकत्र बघितलं होतं तेव्हाच मला कळलं होतं की हे दोघेजण आयुष्यभरासाठी एकत्र येतील. ते एकत्र येण्यासाठीच बनलेले आहेत, असं गुरुजींना वाटत असतं. तेव्हा इथे लावण्या म्हणते की अंजलीताई, मी जाते. माझ्याने काही आता पूजा करणं शक्य होणार नाही. मला थोडा वेळ बसावं लागणार आहे. पायऱ्या चढून खूपच जास्त थकून गेले मी आणि या साडीमध्ये खूप जास्त उकडतं आहे. तेव्हा इथे आता अंजली ही आजूबाजूला बघते, राकेश नसतो. ईश्वरी आता समोर बघते, राकेश नसतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे राकेशजी कुठे गेले? त्यानंतर इथे अंजली म्हणत असते की ये ईश्वरी, ये, आलीस बाळा तू. तेव्हा इथे गुरुजी ईश्वरीला आणि अर्णवला एकत्र बघून खूपच जास्त आनंदी होतात की ईश्वरीचं अर्णवबरोबर लग्न होणार म्हणजे उत्तमच होणार आहे. त्यानंतर इथे आता पाटा वगैरे मांडून घेतलेला असतो. त्याच्यावरती अर्णवने फुलं वगैरे आता लावलेली असतात. छान इथे हळदी कुंकू लावलेलं असतं आणि आता धान्य आणल्यानंतर त्याच्यावरती ते धान्य बारीक करायचं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला आपल्या आईची आठवण येते. अर्णव म्हणत असतो की आई, माझ्यासाठी बदामाचा शिरा करशील ना गं? मला आवडतो तसा, साजूक तुपातला. तेव्हा इथे त्याची आई स्वस्तिका म्हणत असते, अरे बाळा माझ्या अर्णव, अरे किती गोड खाशील तू, खूप गोड खायला लागलायस तू हल्ली. तेव्हा अर्णव म्हणतो, आई, मी फक्त तुझ्या हातचा शिरा खातो, बाकी गोड मी काही खातो तरी का? तेव्हा अर्णव म्हणत असतो, नाही, अजिबात नाही. तेव्हा मी बाहेरचं गोड काहीही खात नाही आहे, फक्त मला तुझ्या हातचं गोड आवडतं आई, असं अर्णव म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने पाटा वगैरे मांडून इथे आता तो ईश्वरीची आणि लावण्याची वाट बघत असतो. एकदा का त्या दोघीजणी आल्या की मग इथे लावण्याला ही पूजा करायची. त्यानंतर धान्य पिसायला सुरुवात होणार. तेव्हा इथे गुरुजी अर्णवने खूप छान पद्धतीने इथे सजावट केलेली असते आणि त्याची इच्छा जरी नसेल, तो इथे देवाला मानत जरी नसेल तरीसुद्धा तो मनापासूनही पूजा करत असतो, कारण त्याच्या आईची इच्छा असते म्हणून. तेव्हा अर्णव आपल्या आईची इच्छा कधीही मोडून काढत नाही. आईची इच्छा आहे ना, मग पूजा होणारच, असं अर्णव म्हणतो.
जरी त्याला इथे पूजा करण्यामध्ये काही इंटरेस्ट नसेल, अजिबात रस नसेल, तरीसुद्धा इथे त्याच्या आईसाठी त्याने हा घेतलेला निर्णय असतो. त्याचबरोबर इथे आता जातं वगैरे लावून ठेवलेलं असतं. जात्यावरती धान्य पिसून मग त्याची भाकरी करायची असते. त्यासाठी धान्य कोठारातून आणलेलं असतं. तेव्हा इथे अर्णव आजूबाजूला बघतो तर त्याला राकेश दिसतो. तेव्हा तो राकेशला आवाज द्यायला जाणार, तेवढ्यातच राकेश इकडे तिकडे बघत तिथून पळून जातो. तेव्हा अर्णव आता राकेशला धावत पळत जाताना बघतो. तेव्हा अर्णव म्हणत असतो की जीजू असे अचानक धावत पळत का गेले? तर इथे आता जीजू जीजू करायच्या आधीच जीजू तिथून पळालेला असतो. कारण जीजू जर तिथे थांबला तर त्याचं कारस्थान उघडं पडेल ना, म्हणून. कारण तिथे अंजली आहे, अर्णव आहे, त्याचबरोबर ईश्वरीसुद्धा आहे. आणि ईश्वरीने जर राकेशला बघितलं तर किती मोठा गोंधळ होऊ शकतो हे आता राकेशला कळून चुकलेलं असतं. त्याच्यामध्ये इथे अर्णवच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल काय आहे हे सुद्धा राकेशला बरोबर माहिती आहे. आणि जर इथे आता अर्णवला थोडी जरी इथे माझ्यावरती शंका आली तरीसुद्धा माझं काही खरं नाही हे अगदी राकेशला बरोबर कळतं आणि तो तिथून पळ काढतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी धान्य घेऊन आलेली असते. तेव्हा लावण्या म्हणते की ईश्वरी, कोठारातून धान्य तू आणलंस का? म्हणजे देवाची इच्छा काय आहे ना ते इथे दिसतंय. तेव्हा लावण्याला आता तिथे बोलावलं जातं की हे धान्य घेऊन चल म्हणून. तेव्हा गुरुजी म्हणतात, नाही बाळा, अजिबात नाही. धान्य तुझ्या हातामध्ये आहे ना, मग तूच तिथपर्यंत घेऊन जायचं. तेव्हा इथे लावण्य येते आणि म्हणत असते की दे, माझ्याकडे धान्य दे. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, 1 मिनिट मुली, तू धान्य हातामध्ये घेऊ शकत नाही. धान्य घेऊन कोण आले? तर ही मुलगी आली आहे ना, मग तीच मुलगी आता धान्य आतमध्ये सुद्धा घेऊन जाणार. तेव्हा लावण्य म्हणते, गुरुजी अहो, ही पूजा मला करायची आहे ना, पण धान्य कुणाच्या हातात आहे हे महत्त्वाचं नाही आहे, पूजा मला करायची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, गुरुजी धान्य जरी माझ्या हातात असेल ना तरीसुद्धा पूजा यांना करायची आहे, मला नाही. गुरुजी म्हणतात, अगं बाळा, इथे देवाचा नियम आता तुला मोडायचा आहे का? धान्य कुणाच्या हातामध्ये आहे? मग आपल्या मंदिराचा नियम तुला माहिती नाही का? ज्याच्या हातामध्ये धान्य असतं, जो धान्य घेऊन येतो पायऱ्या चढून, त्यानेच इथे पूजासुद्धा करायची असते. हे कळत नाही आहे का तुला? जा बरं आतमध्ये, हे धान्य घेऊन जा. देवाचा नियम मोडायचा नाही, जमत नाही ते आपल्याला. तेव्हा अंजली म्हणत असते, अगं ईश्वरी, कशाला हट्ट करतीयस? आपल्याकडे आहे ना दुसरी. हे बघ, आता तू एक काम कर, हे जे काही आहे ना धान्य वगैरे ते तूच घेऊन जा. अंजली म्हणते की ईश्वरी, गुरुजींची आणि देवाची इच्छा तीच दिसते. आणि तसंही इथे देवाचा संकेत आहे हा. दैवी संकेतासमोर आपण कोण आहोत? तेव्हा इथे अंजलीला तर आनंदच झालेला असतो. कारण तिची इच्छा हीच असते की इथे धान्य घेऊन ईश्वरीनेच जायला हवं. तेव्हा अंजली आणि ईश्वरी दोघेजणं आता इकडे अर्णवकडे येतात. अर्णवने छान इथे जातं वगैरे मांडलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की अरे वा सर, खरंच खूपच जास्त बढिया, किती छान सजावट केली आहे तुम्ही, खूपच छान डेकोरेशन. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की सर, तुम्हाला तर हे सगळं जमत नाही ना, आणि या गोष्टींवरती तुमचा विश्वास पण नाही आहे, मग हे सगळं तुम्ही इतकं मनापासून कसं काय केलं? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की ईश्वरी, कसं आहे ना, मी जरी कितीही मानत नसतो, मला या गोष्टी कितीही आवडत नसल्या, तरीसुद्धा माझ्या आईची इच्छा होती की ही पूजा मी केली पाहिजे म्हणून. माझ्या आईची इच्छा होती ही पूजा व्हायला हवी आहे, म्हणून ही पूजा मी मनापासून करतो आहे. आणि आता आईची इच्छा आहे म्हणजे ही पूजा आता मनापासून केलीच पाहिजे, बरोबर की नाही? माझ्या आईची इच्छा आहे म्हणून. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवकडे बघतच राहते. अर्णवची आई जरी नसली तरी तिचा शब्द खाली पडू देत नाही आहे, या गोष्टीचं तिला कौतुक वाटतं. त्यानंतर इथे लावण्याने फोन केलेला असतो, ते म्हणजे वल्लरीला. ती म्हणत असते की मामी, अहो काही पूजा आहे काही? मला वाटलं होतं साडी नेसायचं, त्याच्यानंतरला मंदिरात यायचं आणि इथे हळद कुंकू व्हायचं, फुलं व्हायची आणि घरी निघून यायचं. पण ही पूजा एवढी मोठी असेल असं वाटलं नव्हतं मला. तुम्हाला माहिती आहे का इथे काय काय करावं लागतं आहे मला? तेव्हा इथे लावण्य आता असं बोलल्यानंतर वल्लरी म्हणत असते, हो का? नाही, एवढी मोठी पूजा असेल असं वाटलं नव्हतं मला. तेव्हा इथे ईश्वरी आता कुठे आहे असं विचारलं जातं. तेव्हा लावण्य म्हणत असते, आहे ती ईश्वरी धान्य घेऊन गेली.
तेव्हा लावण्या म्हणत असते, अहो मामी, दिवसभर साडी नेसून चेहऱ्यावरती असं स्माईल ठेवणं, अहो मला जमत नाही आहे हे सगळं. ही फेक स्माईल माझ्या चेहऱ्यावरती अजून किती वेळ मला ठेवावी लागणार आहे काय माहिती. अहो कंटाळा आला आहे मला ह्या सगळ्याचा. एकतर ही साडी किती उकळते ह्याच्यामध्ये. इथे अर्णवच्या आईसारखा गेटअप केला आहे. पण अर्णव थोडा तरी खुश झाला का? बघितलंत ना तुम्ही कसा बोलला तो मला, की मी हा लूक कशाला केला आहे, त्याला इम्प्रेस करण्यासाठी केला आहे का? मग हे सगळं करून काय मिळालं? उगाच मी हा गेटअप वगैरे केला आहे, ही ज्वेलरी, हे जमतं आहे का मला सगळं? तेव्हा ईश्वरी आता तिथे पूजा करते हे कळल्यानंतर लावण्य आता एक नंबरची मूर्ख आहे असं वल्लरीला वाटतं. वल्लरी म्हणते, अगं ती ईश्वरी तिथे का आली? का पाठवलंस तू तिला धान्य घेऊन? तेव्हा लावण्या म्हणते, आता त्या अंजलीनेच बोलवलं असेल ना तिला, मला काय माहिती. पण पहिल्यांदा त्या मूर्ख इथे ईश्वरीचा मला फायदा झाला आहे. मी तिलाच कोठारामध्ये धान्य आणायला पाठवलं आणि तिलाच ते धान्य घेऊनसुद्धा जायला सांगितले. पण पूजा मात्र मीच करणार, पूजेचा मान मीच स्वीकारणार. आता तिला जे काही करायचं आहे ते करू दे. पण जेव्हा मंदिरामध्ये पूजा करायची वेळ येईल ना, तेव्हा अर्णवच्या बाजूला मीच उभी राहणार, असं लावण्या म्हणत असते. तेव्हा इथे आता लावण्या इतकी कंटाळलेली आहे. एवढी मोठी पूजा आहे हे आता इथे वल्लरीला माहिती नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णवने छान तयारी केलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो की माझी इच्छा नसली ना तरीसुद्धा मी माझ्या आईसाठी हे सगळं करतोय, कारण माझी आई माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की हे काय धान्य तू का घेऊन आलीस? ही पूजा तर लावण्याला करायची होती ना, मग तू का धान्य आणलंस? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर त्यांना आधीच इथे खूप जास्त उकडतं आहे ना, त्यांना इथे अणवाणी चालतासुद्धा येत नाही आहे, म्हणून मी घेऊन आले धान्य, बाकी काही नाही. हे घ्या सर, धान्य घ्या. त्यानंतरला धान्य आता एका ताटामध्ये काढलं जातं आणि इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण ते जात्यावरती दळूनसुद्धा काढतात. जात्यावरती दळून काढल्यानंतर ईश्वरी ते पीठ आता पूर्णपणे ताटामध्ये घेते आणि ते पीठ मळून घेते. पीठ मळून घेतल्यानंतर दगडावरती इथे तवा ठेवला जातो आणि छान ती आता भाकरी करते आणि ती त्या तव्यामध्ये शेकून काढते. तेव्हा लावण्य येते आता नैवेद्यासाठी भाकरी घेऊन जायला. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही अजिबात नाही, मेहनत सगळी ईश्वरीची आहे आणि क्रेडिट तुला का? क्रेडिट तुला मिळणार नाही. आता भाकरी इथे ईश्वरीने बनवली आहे ना, मग भाकरीसुद्धा मीच इंदोरच घेऊन जाणार आणि तिथे देवाजवळ नैवेद्य दाखवणार, असं अर्णव आता म्हणत असतो. त्यामुळे इथे अर्णवने स्पष्टपणे इथे पूजेसाठी लावण्याला नकार दिलेला असतो आणि इथे ईश्वरीला पूजा करायची असं सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे लावण्याचा खूप मोठा पचका होतो आणि शेवटीला देवाची जी इच्छा असते तेच होतं. इथे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघेजणच देवाची पूजा करणार असतात.